नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी होणार आहे किंवा नाही होणार, किंवा निवडणूक संहिता कधीपर्यंत लागू शकतं आणि आचारसंहितेमध्ये परीक्षा होतात का, तसंच या ठिकाणी जाहिरात आली तर किती तारखेपर्यंत येऊ शकते, याचं संपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी माहिती मिळेल। तसंच तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी देण्याचा मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपला जो प्रश्न आहे की निवडणूक आचारसंहिता या ठिकाणी कधी लागते। तर मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता साधारणतः या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता लागणार आहे। आणि निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्याला जाहिरात जी आहे, आपली जाहिरात येणं आवश्यक आहे। जर निवडणूक संहितेच्या अगोदर जर आपली जाहिरात आली नाही, तसं बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो, फेब्रुवारी महिना हा संपूर्णतः राजकीय लोक हे त्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जात असतात। त्यामुळे आपल्याला फक्त जाहिरात जर यायची असेल तर या 15 जानेवारीपर्यंत आपल्याला जाहिरात येणं अपेक्षित आहे। जर 15 जानेवारीच्या नंतर जर जाहिरात आली तर मित्रांनो, या ठिकाणी मुश्किल आहे, जाहिरात येणं सुद्धा या ठिकाणी काय आहे, मुश्किल आहे। मात्र सरकार वारंवार या ठिकाणी फक्त घोषणा करू शकतो। काय करू शकतो? फक्त घोषणा करू शकतो। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपली जी जाहिरात आहे वय मर्यादा वाढीची, ती आजच्या तारखेपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित होती। जसं की एमपीएससीनं त्यांच्या दोन्ही जाहिराती या ठिकाणी टाकलेल्या आहेत, तसंच इतर विभागांनी सुद्धा त्यांच्या जाहिराती पब्लिक केलेल्या आहेत। मात्र आपल्याला जाहिरात वाढीचा मित्रांनो काहीही फायदा या ठिकाणी वय वाढीचा होणार नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागेल, जेणेकरून जे कोविडची वयोमर्यादा 2 वर्षाची वाढलेली होती, ती वयोमर्यादा 31 मार्चपर्यंत सरकारनं वाढवावी, अशी आपल्याला या ठिकाणी विनंती सरकारला करणं आवश्यक आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एकत्र येणं आवश्यक आहे। तसंच मित्रांनो, इथं तुमचा जो दुसरा प्रश्न आहे ते पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी संकल्प बॅच या ठिकाणी आपली सुरू होत आहे मित्रांनो। आणि नवीन वर्षानिमित्त 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना मित्रांनो 1000 रुपयामध्ये वर्षभर बॅच, 1000 रुपयामध्ये मित्रांनो आपल्याला वर्षभर बॅच या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे या सुवर्ण संधीचा तुम्ही सगळ्यांनी काय घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे मित्रांनो। 2500 रुपयाची जी वर्षभराची बॅच होती, ती बॅच 2500 रुपये न घेता फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर मित्रांनो देण्यात येत आहे। त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही पटापट घ्यायचा आहे। बॅचमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर असतील आणि रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्हाला लेक्चर असणार आहे। वर्षभर मोफत ही बॅच मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। टेस्ट सिरीज, ई बुक, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि अनलिमिटेड वेळा लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। प्रत्येक विषयाच्या नोट्स बॅचमध्ये तुम्हाला असणार आहेत। प्रत्येक सर्व जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण ॲप्लिकेशनमध्ये टाकणार आहे। जेवढं या ठिकाणी शिकवणार आहे, प्रत्येक पीपीटी, प्रत्येक फाईल तुम्हाला बॅचमध्ये भेटणार आहे। तर मित्रांनो, अशी ही ऑफर आहे 1000 रुपयामध्ये वर्षभर। तुम्ही या ऑफरचा ताबडतोब लाभ घेऊ शकता। तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी नंबर दिलेला आहे 8010457760 आणि डबल अकॅडमी पुणे हे ॲपसुद्धा आहे। तसंच मित्रांनो, तुम्ही इतर परीक्षासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो ही ऑफर देण्यात येत आहे। इतर परीक्षेसाठी सुद्धा 60% ऑफ आहे। तुम्ही त्याची चौकशी या नंबरवर तुम्ही कॉल करून काय विचारू शकतात। तर मित्रांनो, आता तुमचा दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते। तर माझ्या अंदाजाने मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात ही 15 जानेवारीच्या आतपर्यंत या ठिकाणी येऊ शकते, कारण की 15 जानेवारीच्या नंतर सर्वजण इतर कामात बिझी होतात। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर तुमचा प्रश्न आहे की आचारसंहितामध्ये परीक्षा होतात का। तर मित्रांनो, आचारसंहितामध्ये परीक्षा ह्या होत असतात। आचारसंहितेचा आणि परीक्षेचा काही एक संबंध येत नाही। फक्त प्रश्न असा असतो की आचारसंहितामध्ये जे महत्त्वाचे कामं असतात तर ते काय राहतात की जे पोलीस असतील किंवा प्रशासन असेल किंवा महसूल विभाग असेल, हे त्यांच्या निवडणुकीच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे ते इतर कामाकडे दुर्लक्ष करतात। म्हणून अशा काळामध्ये आपल्या परीक्षा ह्या होतात, मात्र त्या दिवसामध्ये होणार नाहीत। लक्षात ठेवा, अशा काळामध्ये ह्या परीक्षा होतात, मात्र त्या दिवसामध्ये ते इतर कामामध्ये बिझी असल्यामुळे जोपर्यंत आपलं इथलं मतदान होणार नाही तोपर्यंत पोलीस फाटा जो आहे, कोणी पैसे वाटते का, कोणी पैसे देते का, इकडची निवडणूक इकडची रॅली, त्याची रॅली, यांची रॅली, त्यांची रॅली, यांचा तर अशामध्ये बिझी असल्यामुळे निवडणूक काळामध्ये परीक्षा होत नाहीत। साधारणतः ह्या ज्या निवडणुका आहेत, कमीत कमी 2 महिने या ठिकाणी निवडणूक चालणार आहे। आचारसंहिता 1 महिना म्हणजे साधारणतः 3 महिने, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी आचारसंहिता
ही साधारणतः लागू राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर या ठिकाणी ह्या पूर्ण निवडणुका असल्यामुळे मित्रांनो याची रणधुमाळी ही जवळपास 3 महिने आणि निवडणुकीच्या अगोदरचा 1 महिना की या ठिकाणी कोणाला सिलेक्ट करायचं आहे कोणाला नाही त्याचा जाणार असल्यामुळे मित्रांनो आपल्या जाहिराती 15 जानेवारीच्या आत येणं आवश्यक आहे। बाकी आचारसंहितेमध्ये परीक्षा होत असतात, लक्षात ठेवा आचारसंहितेमध्ये परीक्षा होत असतात, मात्र निवडणुकाच्यामुळे बिझी असल्यामुळे त्या ठिकाणी परीक्षा घेणं हे शक्य नसते, मात्र ह्या परीक्षा तुमच्या होत असतात। मात्र महाराष्ट्राचा जर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जर सर्व मतदान झालं तर आपल्या ताबडतोब आचारसंहिता असली तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी काय होऊ शकते परीक्षा होऊ शकते। आशा करतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची या ठिकाणी माहिती मी दिलेली आहे। तर राहिली गोष्ट मित्रांनो महाराष्ट्राची पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे किंवा नाही, तर मित्रांनो 100% जाहिरात येणार आहे, कारण की पोलीस भरती करणारे 20 लाख मुलं आहेत। किती आहेत? 20 लाख मुलं। आणि मला वाटत नाही की महाराष्ट्र सरकार 20 लाख मुलांची मतं या ठिकाणी नुकसान आपलं स्वतःचं करेल। त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे पण सध्या आहे ते सरकार स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर दगड टाकेल असा मला वाटत नाही। त्यामुळे पोलीस भरती जाहिरात हमखास येणार म्हणजे येणार। तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर पटापट मला या ठिकाणी कमेंट करायचं आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।